सगळ्या कमेंट हे आलंय की ना तू डेली ब्लॉग चालू राहू दे. ओळखलं का? अरे हा ना गो आठवण येतली तुमचं नाव आर्यन भाऊसार बरोबर हो खरंच भाऊ तुमका पॅने हो मी मला सांगायला पाहिजे होतं, मी भेटायला आली असती म्हणे, मला पण फोटो काढायचे होते. जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईज ब्लॉगची सुरुवात होते आता 2 वाजता. सर्वात आधी मला आहे ना थँक्यू बोलायचं आहे, बिकॉज डेली ब्लॉग मी बंद करतोय. तर तुम्ही मला सजेशन द्या मी काय करायला हवं. आहे ना मला सगळ्या कमेंट हे आलं आहे की ना तू डेली ब्लॉग चालू राहू दे. काय आवाज येतो यार एवढा? डंपर आली, डंपर तिचा आवाज होता. त्यामुळे गाईस तुम्हाला सर्वांना थँक्यू. तुम्ही एवढं छान सपोर्ट दाखवताय तर मला खूप छान वाटतंय की तुम्हाला डेली ब्लॉग्स बघायला आवडतात. तर आता आहे ना माझ्यामध्ये ती पॉवर आलेली की नाही मी करू शकतो म्हणून आता डेली ब्लॉग्स, आणि मी करून राहील तुमच्यासाठी. बिकॉज तुम्हाला जे आवडेल मी ते करेल. आणि मला सांगा यार, चॅलेंजिंग व्हिडिओ पण सांगा ना, मी काही चॅलेंज वगैरे करायला पाहिजे ब्लॉगमध्ये तर तसं पण सांगा, तर मी करेल तुमच्यासाठी. तर मला आहे ना ट्रॅकवर जायचं. ओमने बोलवलं होतं. ओम म्हणे बोर होतं येऊन जा, त्याला तिथून उचलून दुसरीकडे घेऊन जातो. ट्रॅक काय बोर झालेलं आहे, तिथे काय पाणी दाखव. त्यापेक्षा आहे ना एक तर कांत्या डॅम पण झालेले, वाघूर डॅमला जाऊ. वाघूर डॅम यार दूर पडून जातो आणि बघू आता काय होतं. तर चला जाऊया. चलो. आजचं वातावरण असं आहे, पाऊस नाही. आज सकाळी होता हलका हलका, पण आता गेलेला आहे. आता नाही पाऊस. बरं आहे आज पाऊस नाही आहे, हे चांगलं आहे. मम्मी होता पाऊस, आता बंद झाला आहे. तू आजचे कमेंट वाचले का? नाही, कालच्या व्हिडिओचे ब्लॉगचे काय वाचले? डेली ब्लॉगिंग किती होते ते? 6-7 होते. हां, तर काय करू मग? डेलीच हां हो ना. हां, गायच्या एक आईच्यात असं आणि एक आईच्यात हे. बघ कसं वाटतं, भारी वाटतं ना असं घालून जाऊ. छान वाटेल ते. एवढं कमी आवाजात एल्विश यादवपर्यंत पण गेला नाही तो आवाज. ते पण जाणार पण पोचवतं सही. चला आज जाऊ मस्त. आणि हिला घेऊन. माझं तर जेवण झालं होतं, पण हिला पण गरज होती जेवण करायची, त्यामुळे आलेलो आता हिच्या जेवणाच्या ठिकाणी, म्हणजे जिथून हिचं पोट भरतं तिथे घेऊन आलेलो आहे मस्त. आणि हिला ओळखलं का? अरे हा ना गो आठवण येतली तुमचं नाव. अरे खरंच ओळखतो का मला? अरे शपथ कधी 2 केस सबस्क्रायबर होते ना, तेव्हापासून ओळखतो मी तुम्हाला. ते गणपतीला ब्लॉग टाकलं तुम्ही ना, बरोबर. आठवण येतली हो खरं. आर्यन भाऊसार बरोबर हो खरंच भाऊ तुमका पॅने हो मी नाव नाही माहिती. आणि नाही ना भाऊ, पण मग मी आता या मध्ये विसरून गेलो होतो. अच्छा काही हरकत कसं नाही. आहे, मी पण ब्लॉग चॅनल चालू केलं होतं ना, हां तर मग त्यामुळे मग मी आपल्या जळगावमध्ये कोण ब्लॉग बनवतो बरोबर. बघितलं होतं. त्यामुळे आता जळगावमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही ते शॉपमध्ये बापरे जळगावमध्ये ते तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये त्यामुळे छान वाटलं भेटून. हो हो, तुम्हाला अरे मला छान वाटलं उलट भेटून. चल हो चला गाईस, झालेलं हिचं जेवण पण. आता निघूया आपण. सो हे गाईस, तर मी फायनली आता पोहोचलेलो आहे ट्रॅकवर. जिने मला बोलवलं होतं तो तिथे फिरतोय. काय रे ओम, कशासाठी बोलवलं होतं? अरे मग दुसरीकडे जाऊ ना आपण. चला, याच्या आयफोनमध्ये चार्जिंग नाही आहे. द्यायला शॉकेट घेऊन दे नवीन, याच्या गाडीलाच लावून दे. तुम्ही आयफोनवाले एवढे मरता यार. त्यापेक्षा अँड्रॉइड घेतलेला परवडेल. OnePlus घ्या, सॅमसंग घ्या. हो हो अरे हो. तिथे ओम हा आहे. बरं आहे का आता? झाला होता ना तुझा ॲक्सिडेंट? कितवा ॲक्सिडेंट होता? दुसरा. बरं. हा इथे चॉकलेट बॉय. धन्यवाद. याचं नाव काय रे? राज निकम ना. वातावरण तर एकदम सही झालेलं आहे. मला आहे ना हे वातावरण बघून कोणती आठवण येते माहिती का? लास्ट इयर जेव्हा आम्ही वाघोर डॅमवर होते ना, सेम असंच वातावरण होतं. पाणी एकदम पुढे, आणि पाणी कसं दिसत होतं माहिती का? एकदम ब्ल्यूइश होतं. आणि वातावरण पण असं एकदम भारी होतं. वरतून पाणी पडत होतं. फिश कशा त्या अशा वरती उड्या मारता तसं त्या पाण्यामध्ये वाटत होतं. सेम इथे तसंच झालेलं आहे, फक्त आहे ना कलर वेगळा आहे.
ती मजा ती वेगळी होती. सो हे गाईज, तर मी आता ट्रॅकवर होता. ट्रॅकवरून आता आलेला आहे रॉयल पॅलेसला. बिकॉज आहे ना, मी आता योगेशदाची स्टोरी बघितली इंस्टाग्रामवर, तर तुम्हाला आठवण असेल झी मराठीवर एक तुझ्या तर जीव रंगला म्हणून एक मालिका होती. तर त्या मालिकेमधले राणा म्हणजे जे मेन कॅरेक्टर होते ना, राणा नवरा बायको, ते दोघे आलेले, राणा आणि अंजली. मी योगेशदाला कॉल केला होता. तो बोलला मी रॉयल पॅलेसला आहे. म्हटलं दादा थांब प्लीज मी आलो. तर बोलला की लवकर ये म्हणजे. हे कपल एवढे क्यूट वाटतंय ना गाईस, शपथ सांगतो. मी जेव्हा यांना टी व्हीवर बघायचो ना, तर असं वाटायचं की हे खरं मध्ये नाही आहे. तेवढ्यापेक्षा मी सिंगल आहे तेवढा. ओके सर. मग लवकर तू पण लग्न करून घे ना, तू पण लवकर. सेल्फीसाठी. माझ्यासोबत काम करायला ओके मॅम सर. मस्त वाटतं. ऍक्च्युली सर्वांना भेटलो जेवढं आलो तेवढं या कार्यक्रमात. पुढच्या वेळेला नक्की. खरंच तुम्हाला आता सिरियसमध्ये बघून direct असं live बघून वेगळं म्हणजे तर गाईस, आता वाजलेले रात्रीचे 11:15 बाय द वे ना. मी आलेला आहे भेटून मस्त राणादा आणि अंजलीबाई, जे कॅरेक्टर होते ना ह्यामधले, कोणत्या तुझ्या जीव रंगला मधले, मी त्यांना भेटून आलेलं आहे. मी रॉयल पॅलेसला गेला होता, पण दादा बोलला की आता नाही म्हणजे संध्याकाळी 5 वाजता जिथे तो कार्यक्रम आहे ना तिथे ये. तुम्ही तो ब्लॉग बघितला पण असेल, मे बी नसेल बघितला तर जाऊन बघा. लास्ट ब्लॉग तोच होता. आणि मी घरी येऊन जेव्हा मम्मीला सांगितलं ना की म्हटलं राणा आलेला आहे, मी फक्त बोलला की राणा आलेला आहे. आता मला वाटलं मम्मीने ओळखलं असेल तुझ्या जीव रंगलामधून. मम्मीला वाटलं की दुसरा राणा मम्मीला आठवला. तुला कोणतं आठवलं? हिंदी ऍक्टर. हिंदी ऍक्टर कोणता आता? दाखवेल तुला. अच्छा, तर म्हणजे असं त्याचं नाव आहे का राणा? हा, त्यामुळे. आशुतोष राणा. अच्छा, मग त्यामुळे मम्मीला काय वाटलं की तो राणा आलेला आहे. मी पूर्ण नाही सांगितलं राणादा आणि अंजलीबाई आलेली म्हणून. जर ते सांगितलं असतं तर मम्मीला क्लिक झालं असतं. आणि जेव्हा मी तिथे जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढले, क्लिक वगैरे केले आणि व्हॉट्सअपला इंस्टाग्रामवर जेव्हा स्टोरी टाकली तेव्हा मम्मीने बघितली. म्हणे हे का, म्हणे मला सांगितलं का बरं नाही, म्हणे मला सांगायला पाहिजे होतं, मी भेटायला आली असती, म्हणे मला पण फोटो काढायचे होते. ते मम्मीला नंतर समजलं केव्हा, जेव्हा आहे ना ते फोटो वगैरे बघितले की हे वाले हे होते ते. पण आहे ना गाईस, एवढा भारी स्वभाव होता ना त्या दादाचा. जेव्हा मी त्याच्याशी बोलला ना एकदम भारी वाटलं. असं वाटतच नाही होतं की तो एक ऍक्टर आहे, असं वाटत होतं नॉर्मल तो दादा. आणि तो आम्ही फक्त असं कम्युनिकेशन करताय, तर भारी वाटलं. आणि तो आली असती ना, हा, आता कोणी पण जर असं आलं ना तर मम्मीला नक्की घेऊन जाईल, मम्मीला आणि दादूला पप्पांना. काय भारी वाटलं. मला आलं होतं की मम्मीला घेऊन जाऊ, पण आहे ना मम्मीला तेव्हा बाहेर जायचं होतं आणि मम्मी बाहेर गेलेली होती, त्यामुळे मी घेऊन जाता नाही आलं मम्मीला. आणि आता तो योगेश दादा बोलला होता की म्हणे ना 12 वाजता ते जाणार आहे. तर मी त्याला सांगितलं दादा फोन करशील ते जाताना, तेव्हा आपण त्यांच्या म्हणजे भेटून घेऊ परत जाताना स्टेशनवर. बघू आता दादाचा कॉल आला तर जाऊ, नाही तर झोपून राहू. तर काही आता मस्त ब्लॉग अपलोड केलेला आहे आणि इथे मी तो ब्लॉग बघतो पण आहे बघा, भारी वाटतंय. सो हे गाईज, दिस इज द नेक्स्ट डे. आणि ना मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की योगेश दादाचा जर कॉल आला तर मी जाईल, नाही तर झोपूनच राहील. तर दादाचा कॉल तर काही आला नाही, म्हणून मी झोपूनच गेला. त्यानंतर मग दादांना मेसेज पण केला, पण त्याने बघितलेला नाही. त्याला कॉल करून विचारतो होता की काय झालं म्हणून, रात्री गेला होता का नाही. त्यामुळे मी पण नाही गेला. बाय द वे, मी त्या ब्लॉगला एंड करतो. आय होप गाईस तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल.